हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज मी अपराजिता म्हणजे गोकर्णाच्या वेलीबद्दल बोलते किंवा त्याच्या सीड्सबद्दल बोलते. हे खूप छान फूल आहे, औषधी पण आहे आणि ह्याचा चहा बनवतात म्हणजे ब्लू टी होतो ह्याचा. तर हे तब्येतीला पण छान असतं आणि वेट रिड्यूस होतं असं म्हणतात. तर दुसरं म्हणजे ह्याला इतकी फुलं येतात आणि हे देवाला खूप प्रिय आहे. स्पेशली कृष्णाचं प्रिय झाड आहे हे. आणि खूप फास्ट वाढतं, लक्ष द्यायला लागत नाही, पाणी छान घाला, उन्हात ठेवा, बाकी ह्या झाडाला काही नाही, एवढं वेड्यासारखं वाढतं. आणि दुसरं म्हणजे ह्याच्या जे शेंगा, मी मुख्य का व्हिडिओ काढला तर ह्या शेंगा, ह्याला जेव्हा तुम्हाला जास्त फुलं हवी असतात तर ह्याला शेंगा तर भरपूर येतात. तर शेंगा आल्या की लगेच काढायच्या, म्हणजे झाडाची एनर्जी शेंगाचं फळ तयार होण्यात जात नाही तर फुलं प्रोड्यूस करण्यात जातं. म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला फुलं येतात, आपण शेंगा वेळोवेळी काढायच्या. माझ्याकडे मागे तर भरपूरच रान होतं, आताही छोटी छोटी बरीच आलेली आहेत. ह्या शेंगा नाही काढल्या आपण तर त्या आपल्या आपण फुटतात, छान परिपक्व जेव्हा होतात, म्हणजे एकदम तयार जेव्हा शेंग होते ही, तेव्हा जराशी टपोरी होते. आता जरा चपटी दिसते ती तुम्हाला गवारीसारखी, पण ती टपोरी जराशी होते. आणि मग ती आपली आपण एकदम छान तयार झाली की ती ओपन होते, फुटते आणि मग त्याच्या बिया इथे तिथे पडतात आणि आजूबाजूला भरपूर ह्याची झाडं येतात. हे झाड यायला अतिशय इझी आहे. आपण तयार शेंग एखाद्या मातीमध्ये कुंडीमध्ये अशी नुसती टाकली ना तरी लगेच भरपूर झाडं येतात. त्याच्यामुळे हे एकदा झाड आणलं ना की हे तुमच्याकडे कायम राहणारं झाड आहे आणि छान फुलं देणारं आहे, खूप फुलं देणारं आहे. विशेष काळजी नाही, खत घातला नाही घाला तरी त्याला काही फारसा फरक पडत नाही. अर्थात खत घातलं की आणखी फुलं येणार. तर असं हे सुंदर फूल दिसणारं झाड आहे. ॲक्च्युली याच्यात 3-4 कलर येतात. एक हा आहे, जांभळा येतो, पांढरा येतो आणि पांढऱ्यामध्ये अगदी लाईट पिंक शेड छटा असं असलेलं झाड आहे. आणि सगळ्यामध्ये डबल पण येतात बरं का, पण डबल हा कलर जास्त छान दिसतो. आणि मुख्य म्हणजे ह्याला जेव्हा तुम्ही छान पाणी घालता ना तेव्हा ह्या फुलाची साईज पण मोठी होते. म्हणजे एरवी ह्या फुलाची साईज जराशी छोटी दिसेल तुम्हाला जर पाणी तुम्ही रेग्युलर नाही घातलं तर, पण व्यवस्थित पाणी घातलं ना, कारण ह्या झाडाला पाणी पण खूप आवडतं आणि खूप छान वाढतं, अगदी वेड्यासारखं रानासारखं वाढतं. आपोआप ह्याच्या बिया पडतात आणि नवीन झाडं येतात. तर इझी टू ग्रो आहे, कोणाला प्रेझेंट डेला छान आहे. आणि मुख्य म्हणजे भगवंताचं प्रिय झाड आहे, हे फुलप्रिय आहे आणि ह्याचा चहा पण खूप फेमस आहे. तर तुम्ही मी स्पेशली हे बिया कशा काढायच्या आणि का काढायच्या ह्याच्यासाठी हा व्हिडिओ काढला आहे तुम्हाला दाखवायला. आणि बिया पण इतक्या येतात ना, जेवढी फुलं तेवढे बिया, म्हणजे शेंगा इतक्या लागतात त्याला. त्यामुळे छोट्या छोट्या शेंगा तयार झाल्या कीच काढायच्या. आपल्याला कळत पण नाही त्या शेंगा कुठे आल्या. तेवढ्या पानांचा कलर आणि शेंगांचा कलर इतका सेम असतो की आपल्याला शोधायला लागतात शेंगा कुठे आहेत. मग त्या मोठ्या झाल्या की आपल्याला नीट दिसतात. तर ह्या अशा एवढ्या आत्ताच तुम्ही बघा मी किती शेंगा काढल्यात. आणि कारण फुलं पण त्याला खूप येतात ना त्याच्यामुळे, आणि ती फुलं तशीच जर आपण ठेवली, इवन ती फुलं आपण काढायची आणि ती जरी साठवली ना फुलं, सुकी फुलं, आणि नंतर त्याचा उकळून पाणी प्यायला म्हणजे चहा केला तरी तो आपल्याला चालतं. म्हणजे असं नाही की ताजीच फुलं घ्या आणि करा. तर ती फुलं काढून आपण ती एखाद्या काचेच्या बाटलीत ठेवली, नंतर यूज केली तरीही चालतं. तर हे असं इझी टू ग्रो होणारं प्लांट आहे. आणि ह्याच्या शेंगा सांगू का, आता एकत्र मी तुम्हाला ठेवलेल्या दाखवते. गवारीसारख्या दिसतात, ओझरत्या जर बघितल्या तर बघा गवारीसारख्या दिसणाऱ्या शेंगा आहेत. तर ह्याचा आता ह्या शेंगांचा काही उपयोग आहे असेल तर माहिती नाही मला. तर ह्या आता मी आता टाकून देणार आहे. नाही तर तयार शेंगा आपण साठवू शकतो, पण शेंगा जर आपण तयार करत बसलो तर झाडाला फुलं मग त्या मनाने कमी येतात. म्हणून मग मी त्या शेंगा काढायच्या असं तुम्हाला सांगते. बाकी तुम्हाला हवं असेल तर शेंगाही वाढवा, फुलं येतच नाहीत असं काही नाही, पण फुलं कमी प्रमाणात येतात. तर असं हे सुंदर झाड आहे की जे काही जास्त लक्ष न देता स्वतःहून वाढणारं आहे. आणि त्याला कुठेतरी चढवायचं तुम्ही एक सोय करा, नाही तर ते दुसऱ्या झाडांना पण गुंडाळून टाकतं. तर असं हे सुंदर झाड आहे. तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये नक्की लावा. माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि फर्स्ट टाईम माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा माझं चॅनल, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.